विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, समाज कल्याण नागपूर अंतर्गत येणारे जे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। तर नागपूर जिल्ह्यातील जे नागपूरमध्ये विद्यार्थी शिकायला येतात आणि शिक्षण घेऊ इच्छितात, ज्यांना शासकीय वसतिगृह पाहिजे, तर त्या संपूर्ण शासकीय वसतिगृह म्हणजे नागपूर जिल्ह्यातील जेवढेही वसतिगृह आहेत, म्हणजे मग ते केवळ सिटीतले किंवा जे तालुका स्तरावर जे वसतिगृह आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र आज तुम्हाला समाज कल्याण अंतर्गत येणारे जे नागपूरमधील वसतिगृह आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघूयात आपण ती संपूर्ण माहिती। बघा, आपण जातो आता माहितीकडे। तर बघूया की जे मी आत्ताच बोललो तुम्हाला की सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर म्हणजे समाज कल्याण अंतर्गत चालवले जाणारे जे वसतिगृह आहेत, शासकीय वसतिगृह, तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर ते वसतिगृहाचा नेमका उद्देश काय आहे तो अगोदर आपण बघून घेऊयात। तर बघा, उद्देश म्हणजे कशासाठी सुरू केले गेले होते आपण, मागासवर्गीय मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आलेली आहे। सदरची योजना 1922 पासून कार्यान्वित आहे अशी माहिती आपल्याला समाज कल्याण नागपूरचे जे सहाय्यक आयुक्तची जे वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला मिळते, समाज कल्याणच्या वेबसाईटवर। त्याच्यानंतर आपण बघतो सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील 13 मुलींची व 12 मुलांची अशी एकूण 25 शासकीय वसतिगृह आहेत। तर बघा, मुलांची किती आहेत, 13 वसतिगृह आहेत आणि मुलींची किती वसतिगृह आहेत, 25 शासकीय वसतिगृह आहेत। तर वसतिगृह व एकूण नोकरी करणाऱ्या महिलांच्या शासकीय म्हणजे एक नोकरी करणाऱ्या महिलांचे शासकीय वसतिगृह सुद्धा आहे। याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे याच्याबद्दल व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। म्हणजे शासकीय नोकरीवर जरी आहेत किंवा नोकरीवर जरी आहेत, त्याच्यासाठी त्यांचा पगाराचं एक आहे, त्यांचं वेतन कमी असावं, पण निमशासकीय, खाजगी किंवा शासकीय ज्यांचा पगार कमी आहे अशाही महिलांसाठी ते वसतिगृह मिळते नागपूरमध्ये। त्या वसतिगृहात तुम्हाला 3 वर्षाकरिता राहता येते। तर त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल। पण आता आपण जे 13 मुलांची वसतिगृह आहेत आणि 12 मुलींची वसतिगृह आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। असा त्याचा उद्देश आहे। जे आर्थिक दुर्बल आहेत आणि जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना त्यांची संपूर्ण व्यवस्था या वसतिगृहामध्ये केली जाते। त्यांना सर्व सोयी निशुल्क पद्धतीने दिल्या जातात। ते आपण कुठल्या सोयी सुविधा आहेत ते आपण बघणार आहोत। पुढे जाऊयात। बघा, आता शासकीय वसतिगृहामध्ये राहण्यासाठी मग ज्या अटी व शर्ती आहेत ते आपण बघू, कोणत्या अटी व शर्ती आहेत। तर बघूयात अटी व शर्ती। ठीक आहे, मग अटी व शर्ती कोणत्या आहेत तर त्या बघू आता आपण। ठीक आहे, तर बघा, गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, म्हणजेच केवळ तुम्ही एखाद्या कास्टला बिलॉंग करता म्हणून तुमचा प्रवेश निश्चित होत नाही, तर त्या कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत संपूर्ण त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचा काय होतो, प्रवेश होतो आणि त्यांना प्रवेश दिला जातो। म्हणजे गुणवत्तेनुसार तुमच्या मार्कनुसार किंवा पर्सेंटनुसार तुम्हाला इथे प्रवेश दिला जातो। तर विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। हे यासाठी म्हणतोय की हे जे वसतिगृह आहेत संपूर्ण हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत काम करतात, म्हणजे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत हे येतात। तर हे महाराष्ट्रासाठीच आहे, हे महाराष्ट्राचे वसतिगृह आहेत, त्याच्यामुळे तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे। प्रदेशित म्हणजे या प्रदेशातील विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अनुसूचित जातीकरता इथे तुम्हाला दिला आहे 2.5 लाख रुपये। तसेच वेबसाईटवर आहे, तर जसं आहे मी तसंच घेतलं, इतर मागासवर्गीयाकरिता 1 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे असं त्याच्यात बोलल्या गेलेलं आहे। म्हणजे हे वेबसाईटवरची संपूर्ण माहिती आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे। तर अनुसूचित जातीकरिता त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या जास्त उत्पन्न नसावं। त्याच्यानंतर पाहू, इयत्ता 8वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज करता येईल। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जसे नागपूरमध्ये काही हॉस्टेल आहे तर तुम्हाला वाटतं की सामाजिक न्याय विभागाचे जे संपूर्ण हॉस्टेल्स आहेत म्हणजे वसतिगृह आहेत ते तुम्हाला वाटतं की 10वी नंतरच आहेत, पण असं नाही आहे। ते जे
वसतिगृह आहेत ते 8वी नंतरही आहेत आणि काही निवासी शाळा पण आहेत, त्याची सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देईल निवासी शाळेसंदर्भात. म्हणून 8वी पासून तुमचा प्रवेश त्याच्यामध्ये निश्चित होतो. काही वसतिगृह आहे जे 10वी नंतरच आहेत, काही वसतिगृह आहे जे 8वी नंतर आहेत. तर मुळात काही वसतिगृह हे 10वी नंतर आहेत, 8वी पासून जे वसतिगृह आहेत त्या निवासी शाळा आहेत आणि वसतिगृह पण आहेत काय ते बघूयात पुढे आपण. चला, अशा पद्धतीने आपण अटी व शर्ती बघत आहोत. तर पुढे पाहू परत अटी व शर्ती कुठला आहे. त्याच्यातला 5वा मुद्दा आहे की अर्ज करायची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 मे पूर्वी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 30 जून पर्यंत निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत. म्हणजे हे बघा, हे असं दिलेलं आहे. म्हणजे निवासी शाळेसंदर्भात सुद्धा मी एका मॅडम सोबत पण बोललो, त्यांनी हेच सांगितलं की जे अर्ज करण्याचे शालेय विद्यार्थ्यांसाठी की 15 मेच्या पूर्वी, म्हणजे ज्या निवासी शाळा आहेत 8व्या वर्गापासून नंतरच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी काय 15 मे पूर्वीच ते त्यांना प्रवेश करावा लागतो. मग महाविद्यालयाची 30 जूनपर्यंत, कारण तुम्हाला माहीत आहे की महाविद्यालय सुरू होण्याचा कार्यकाळच तो आहे. किंवा हे महत्त्वाचं आहे इथे, म्हणजे तुम्ही या डेटमध्ये नका जाऊ. हे जे डेट आहे किंवा ही जी तारीख दिलेली आहे या तारखेमध्ये न जाता किंवा या दिनांकालाच न जाता तुम्हाला जेव्हा तुमचा निकाल लागतो, म्हणजे 10वी नंतर, समजा 10वी नंतर तुम्हाला या वसतिगृहासाठी प्रवेशासाठी फॉर्म भरायचा आहे, तर ते तुमचा ज्या दिवशी 10वीचा निकाल लागेल किंवा 12वीचा निकाल लागेल किंवा मग ग्रॅज्युएशनचा निकाल लागेल आणि म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा PGसाठी तुम्ही प्रवेश घेतात, तर त्याच्यापासून त्या निकालापासून 15 दिवसाच्या आत तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. मी वसतिगृहासाठी मी ते विद्यार्थ्यांना असंच सांगत असतो, कारण विद्यार्थ्यांना वाटतं की 10वीचे फॉर्म भरून झाले, नंतर 12वीचे फॉर्म भरून झाले, तर यांची जे निकालाची तारीख आहे ती वेगवेगळी असते. त्याच्यामुळे त्यांना इथूनच ही जे आहे किंवापासून हे महत्त्वाचं आहे की निकाल लागल्यापासून तुम्हाला 15 दिवसाच्या आत भरावं लागतं. आणि काही विशेष डेट ते वेळोवेळी समाज कल्याण आयुक्त नागपूर किंवा समाज कल्याण आयुक्त संपूर्ण जे महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर त्या पद्धतीने ते तुम्हाला असंच मिळेल. आज मी तुम्हाला नागपूरमधील वसतिगृहाबद्दल माहिती सांगत आहे, त्याच्यामुळे मी तिथे विशेषाने नागपूरचं नाव घेत आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात की सन 2014-15 पासून शासन स्तरावर शासकीय वसतिगृहात जागेपैकी 10% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा या खास बाब म्हणून अटी व शर्तीच्या अनुसरून गुणवत्तेनुसार भरण्यात येतात आणि 5% खास बाब म्हणून अनाथ, तसेच हे म्हणजे हे जे मी वर सांगितलं तुम्हाला खास बाब म्हणून, हे सर्व कोणासाठी, सर्व कॅटेगरीच्या लोकांसाठी, म्हणजे जातीचा जो प्रवर्ग आहे त्या जातीच्या प्रवर्गामध्ये अनेक सब कास्ट येतात त्यांच्यासाठी आहे. पण हे जे 5% खासबाब कोणासाठी आहे, हे 10%, आणि 5% खासबाब कोणासाठी आहे तर अनाथ, तसेच मांग, भंगी, मेहतर या समुदायाची संख्या जास्त आहे आणि यांचं समावेशन करण्यासाठी सुद्धा त्यांना सुद्धा 5% खासबाब म्हणून त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तर खासबाब म्हणजे काय आहे याची माहिती आपण पुढे बघूयात. पुढच्या व्हिडिओ त्याच्यावर खासबाबवर येईल, ते मी त्याच्यामध्ये सांगेल. आता आपण हॉस्टेलबद्दल बोलतोय म्हणून हॉस्टेल विषयीच आपण याच्यात माहिती बघणार आहोत. पुढे जाऊयात. अटी शर्ती आपल्या झाल्या. आता बघू की शासकीय वसतिगृहामध्ये तुम्हाला सोयी सुविधा कोणत्या दिल्या जातात. मी वसतिगृहाचाच विद्यार्थी राहिलो आहे. मी जवळपास 8 वर्ष वसतिगृहात होतो. 8 ते 10 वर्षाचा कालावधीमध्ये मी वसतिगृहाचा विद्यार्थी राहिलो आहे, शासकीय वसतिगृहाचा, विशेषतः सामाजिक न्याय विभागाच्या. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल एकदम पूर्ण माहिती आहे. तर आपण बघूयात. मोफत निवास म्हणजे जे संपूर्ण वसतिगृह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राहण्यासाठी पूर्ण व भोजन मोफत, म्हणजे निशुल्क तुम्हाला 1ही रुपया प्रवेश करता वेळेस सुद्धा लागत नाही. जेव्हा आम्ही होतो, आता प्रक्रिया नाही माहीत, 35 रुपयाची केवळ स्लिप आम्ही भरून देत होतो आणि जेव्हा आमचं ॲडमिशन संपायचं तेव्हा ते 35 रुपये सुद्धा आम्हाला सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जे हॉस्टेल येतात त्याच्या हॉस्टेलकडून आम्हाला परत मिळायचं. म्हणजे तुम्हाला हॉस्टेलला, म्हणजे या वसतिगृहाला प्रवेश करता वेळेस 1ही पैसा भरावा लागत नाही. संपूर्ण हॉस्टेल हे निशुल्क आहे. म्हणजे निवास आणि भोजनाची व्यवस्था होते. त्याच्यानंतर अंथरूण पांघरून दिल्या जातं तुम्हाला. बेडशीट, गादी, हे सर्व सोयी तुम्हाला वसतिगृहामध्ये मिळते. त्याच्यानंतर ग्रंथालय सुविधा मिळतात. ग्रंथालयीन सुविधा त्याच्यामध्ये प्रत्येक वसतिगृहामध्ये लायब्ररीची अशी ग्रंथालयाची व्यवस्था केली आहे. अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुद्धा, वेगवेगळ्या विषयावर वाचण्यासाठी तुम्हाला पुस्तके सुद्धा उपलब्ध होतात. आणि अभ्यास करण्याकरिता
अभ्यासिका सुद्धा उपलब्ध होतात. त्याच्यानंतर बघूयात आपण शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2 गणवेश दिले जातात. आता हे तुमच्या वेबसाईटवर आहे, म्हणजे वेबसाईटवर आहे म्हणूनच सांगत आहे मी तुम्हाला. आणि आता आम्ही ज्या वेळेस घेतलं तर आम्हाला गणवेश नव्हते मिळाले, पण या शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मात्र नक्की आम्हाला शासनाकडून किंवा वसतिगृहाकडून आमच्या डायरेक्ट अकाउंटला जमा व्हायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूयात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ॲप्रॉन, ड्रॉइंग बोर्ड, क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी, बॉयलर बूट, कला निकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉइंग बोर्ड, ब्रश, कॅनव्हास इत्यादी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता सुद्धा दिला जातो. आता मी ते स्पेशल याच्यामध्ये लिहिलं नाही आहे, पण ते तुम्हाला मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो. कसं बघा, आता मी हे तर तुम्हाला माहितीच आहे की मोफत निवास आहे, म्हणजे राहासाठी वसतिगृह आहे. भोजन, तुम्हाला भोजन मिळते, जेवण मिळते. काही वसतिगृहामध्ये कोविड नंतरची अशी परिस्थिती आली की त्याच्यामध्ये डायरेक्ट आता अकाउंटला पैसे जमा होतात. आपण आदिवासी विभागातले संपूर्ण आदिवासी जे हॉस्टेल्स आहेत त्याच्यामध्ये आता त्यांना DBT मार्फत जेवणाचे पैसे दिले जातात. नेमकं राहाची सोय आहे त्याच्यामध्ये. पण सामाजिक न्याय विभागाच्या संपूर्ण वसतिगृहामध्ये असं नाही. मी आत्ताच मध्यंतरीच मनीष नगरच्या वसतिगृहामध्ये गेलो होतो, तर तिथे जेवण होतं, म्हणजे मेस सुरू आहे. तर हे मेसचा पैसा संपूर्ण जे 4,500 रुपये किंवा 4,000ची जे तुम्हाला संपूर्ण मेस असते त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जेवण असतं. म्हणजे मी जे राहिलो आहे तर 2 भाजी आणि एक म्हणजे डाळ, पोळी आणि भात अशा प्रकारे तुम्हाला त्या जेवणाच्या याच्यामध्ये असतं आणि सलाडसुद्धा असतं. आणि आपण हे बघतो आहे की याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे याच्यामध्ये तुमचा नाश्त्याचा पण शेड्यूल असतो. सकाळी तुम्हाला नाश्ता मिळतो. त्याच्यामध्ये जेव्हा मी होतो किंवा आता पण ते असेल, 2 अंडी मिळायची, त्याच्यासोबत 1 ग्लास दूध मिळायचं. जे अंडी खाणारे नव्हते त्यांच्यासाठी मग ॲपल मिळायचं आणि त्याच्यासोबत दूध मिळायचं आणि नाश्ता मिळायचा. प्रत्येक दिवशी वेगवेगळा नाश्ता असायचा. कधी पोहे असायचे, कधी आपला साबुदाणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता असायचा. असं ते जेवणाचं एकंदरीत शेड्यूल. आणि जे व्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी पनीरची भाजी, म्हणजे तुम्हाला प्रत्येक संडेला 4 रविवार येतात तर 4 रविवारी पनीरची भाजी असायची. आणि हे खाणाऱ्यासाठी म्हणजे व्हेज खाणाऱ्यासाठी स्वीट असायचं एक. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी म्हणजे 4 रविवार येतात समजा, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 रविवारी मटण आणि 2 रविवारी चिकन, असं सामाजिक न्याय विभागाच्या जे वसतिगृह आहेत त्याच्यामध्ये हा शेड्यूल फॉलो होतो पूर्णतः. तर अशा पद्धतीची सोय आहे. म्हणजे परंतु कोविड नंतर काय झालं की बऱ्याच वसतिगृहामध्ये आता डायरेक्ट थेट अकाउंटला पैसे येतात. मेसची सुविधा नाही असंही माझ्याकडनं माझ्या काही विद्यार्थी मित्रांनी सांगितलं. पण काही वसतिगृहामध्ये अद्यापही आहे, तर ते पूर्ववत करावी. कारण जेवणच हे तुम्हाला म्हणजे उपयुक्त आहे हॉस्टेलमध्ये. म्हणजे जे पैसे येतात त्याचा योग्य त्या प्रमाणात आपण फळ खाण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी विद्यार्थी त्या प्रमाणात चांगलं जेवण करत नाही. बाहेर जर पैसे मिळाले तर ते पैसे म्हणजे सेव्ह करण्याच्या प्रयत्नात असतात. त्याच्यापुढे आपण जाऊयात की अशा पद्धतीचं मी तुम्हाला संपूर्ण जेवणाचं सांगितलं. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला बोललो की वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार, म्हणजे जर मेडिकलचे स्टुडंट्स असतील तर स्टेथोस्कोप, ॲप्रॉन किंवा ड्रॉइंग बोर्ड, क्रमिक पाठ्यपुस्तके, म्हणजे तुम्हाला संपूर्ण तुमच्या एखादी अभ्यासक्रम असेल, म्हणजे अभियांत्रिकी अभ्यासक्रम असेल किंवा कला शाखेचा अभ्यासक्रम असेल किंवा वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम असेल, त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण पुस्तक हे वसतिगृहामार्फत निशुल्क दिल्या जाते. मग ते तुम्हाला कितीही वसतिगृह, तुम्हाला फक्त त्याचं तुम्ही घेतल्याचं एक बिल द्यावं लागतं आणि ते बिल सबमिट करावं लागतं. तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला ते येऊन जातात. त्याच्यानंतर वह्या, स्टेशनरी इत्यादी, तर ह्या अगोदर मिळायच्या आम्हाला 2013, 14, 15 पर्यंत आम्हाला वह्या, पुस्तकं, पेन्सिल, पेन हे सगळं वसतिगृहातून मिळत असायचं. परंतु आता त्याचे थेट पैसे तुम्ही ते स्टेशनरी पूर्ण बनवून द्यायची, बिल द्यायचं, तुम्ही बाहेरून घेऊन घ्यायचं, त्याच्यानंतर ते पैसे तुम्हाला मिळतात. आता हे जे म्हणजे सूट किंवा कला निकेतनच्या आपण विद्यार्थ्यासाठी रंग, ड्रॉइंग, म्हणजे फाईन आर्टवाले जे विद्यार्थी असतात, जे चित्रकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात चित्र काढण्यासाठी, त्यांनासुद्धा संपूर्ण ही काय रंग, ड्रॉइंग बोर्ड आणि कॅनव्हासची सुद्धा व्यवस्था वसतिगृहामार्फत होते. म्हणजे तुम्ही ज्या शिक्षणासाठी प्रवेश करत आहात वसतिगृहात, त्या संपूर्ण शिक्षणासाठी तुम्हाला जो खर्च लागतो
म्हणजे केवळ शिक्षणासाठी, तर तो संपूर्ण खर्च तुम्हाला या माध्यमातून दिला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला की इथे बघा दैनंदिन खर्चासाठी आता महत्त्वाचा आहे निर्वाह भत्ता. तर निर्वाह भत्ता तर हा कंपल्सरी आहे. एका विद्यार्थ्याला महिन्याचे 800 रुपये त्याच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला येतात. थोडेफार याच्यामध्ये म्हणजे महिन्याच्या महिन्यालाच यायला पाहिजे, थोडंफार लेट होतं कारण तुमच्या वसतिगृह किती त्याच्यावर प्रभावीपणे काम करतं, वार्डन किंवा इतर लोक, तर त्याच्यावर निर्भर आहे की वसतिगृह तो 1-2 महिने लेट होतो, कधी महिन्याच्या महिन्याला येतो काही वसतिगृहाचा. तर ते त्यांच्याकडून जे प्रक्रिया केली जाते. तर विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुलांसाठी हा जो निर्वाह भत्ता आहे हा 800 रुपये प्रति विद्यार्थी आहे. ठीक आहे. आणि मुलींसाठी हा जास्ती दिला जातो, 100 रुपये, आय थिंक 100 की 200 रुपये, याच्यात मी कन्फ्युजन आहे की 900 रुपये मिळतात की 1000 रुपये, पण आय थिंक 900 ते 1000 रुपयाच्या दरम्यान प्रति महिना. म्हणजे तुमचे प्रवेश ॲडमिशन पण तुम्हाला संपूर्ण निशुल्क आहे, पुस्तकं मिळतील, बुकं मिळतील, पण तुम्हाला खर्चासाठी सुद्धा स्टायफंड मिळते, म्हणजे स्टायफंड म्हणजेच निर्वाह भत्ता मिळतो. तर मुलांसाठी हे 800 रुपये आहेत. आणि जास्तीचे पैसे मग मुलींसाठी काय आहेत की सौंदर्य प्रसाधनाचं सुद्धा वसतिगृह म्हणजे विचार करता आणि मुलींना त्याच्या मुलांच्या तुलनेत जास्तचे पैसे मिळतात. तर अशा प्रकारे परत याच्याबद्दल काही माहिती घ्यायची असल्या तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता, कारण व्हिडिओ नंतर मोठा होईल. बघूया आपण वसतिगृहामध्ये वाचन प्रेरणा उपक्रम राबवण्यात येतात. मी ज्या वसतिगृहाला होतो तिथे अभ्यासिका होती, प्रशस्त अभ्यासिका. आम्ही वेगवेगळे उपक्रम घ्यायचो आणि आम्हाला वार्डनसुद्धा त्यासाठी प्रेरित करायचे. तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण माहिती बघितली. असे वेगवेगळे उपक्रम होत असतात, गॅदरिंग होत असते, म्हणजे त्याला आपण स्नेहमिलन म्हणतो, ते सगळं होत असतं. आणि हे आपण सोयीसुविधा याच्यात बघितल्या. आणि ज्या विशेष सोयीसुविधाबाबत मी अजून पुढे एखादी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल, कारण व्हिडिओ खूप लांब होईल, म्हणून आपण पुढे जाऊयात. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघू आपण शासकीय वसतिगृहे. आता थोडं मी याच्यामध्ये स्पीड वाढवेल, फास्ट सांगेल तुम्हाला. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल आले, मेसेजेस आले, अजूनही कॉल मेसेजेस येतात की जे नागपूरला शिकायला संपूर्ण महाराष्ट्रातून येतात. ते मला विद्यार्थी सांगतात की वसतिगृह कुठे आहेत. तर हा एकच व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण नागपूरमधील वसतिगृह आणि नागपूरच्या तालुक्यावर असणारा म्हणजे कडमेश्वर, काटोल असेही तुम्हाला संपूर्ण वसतिगृह याच्यातून काय होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती होणार आहेत. तर बघूया मग पहिलं वसतिगृह आपण नागपूरमध्ये. आपण नागपूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या किंवा समाज कल्याण विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहाची माहिती बघत आहोत नागपूर जिल्ह्यातील. तर ते बघूयात आपण नागपूरमधले वसतिगृह कोणते कोणते आहेत. बघा आता नाव, या पहिल्या वसतिगृहाचं नाव आहे 1000 मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह विभागीय स्तर. ठीक आहे. विभागीय स्तरावर किती 250 मुलींचे वसतिगृह बेसा. आता हे मुलींचेच वसतिगृह आहे, थोडंफार लोकेशन चेंज झाली आहे. चोखामेळ्याच्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह इकडं मनीषनगरला आलेलं आहे. तर जिथे लोकेशन चेंज झाली आहे ते सांगेल मी तुम्हाला, ते थोडं कन्फर्मेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे, पण ॲज इट इज आहे ते घेण्याचा मी प्रयत्न केला आहे 99%. ठीक आहे. तर हे मुलींचंच हॉस्टेल आहे. या हॉस्टेलवर मी स्वतः गेलो आहे म्हणून मला माहीत आहे. हे हॉस्टेल बेसाला आहे आणि हे विभागीय स्तरावर 250 विद्यार्थिनी या वसतिगृहामध्ये प्रवेशित आहेत. कमी जास्त असू शकतात, पण 250 विद्यार्थिनीचं हे हॉस्टेल आहे. युनिट क्रमांक 1 बेसा. ठीक आहे. अजून एक आता दिघोरीला सुद्धा हॉस्टेल आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे माहिती पाहू. त्या हॉस्टेलला मी होतो. त्याचा पत्ता सांगतो मी मित्रांनो, उन्नती पार्क, बेसा, नागपूर. आता जर या वसतिगृहात तुम्हाला संपर्कही करायचा असला त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा की सर वसतिगृहाला संपर्क करायचा आहे तर मग कसा करायचा, त्याबद्दल मी पुढे सांगेल. मी याच्यात जाणीवपूर्वक ते नंबर टाकलेले नाही आहेत की ते मला वाटलं नाही उचित, म्हणून तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर आपण पहिलं वसतिगृह पाहिलं जे बेसाला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं वसतिगृह पाहू. 1000 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह विभागीय स्तर म्हणजे काय आहे 250 स्तर. युनिट मुलींचे वसतिगृह चीजभवन. आता बघा मुलींचं आणि मुलांचं चीजभवनला दोनही वसतिगृह आहेत. ठीक आहे. तर आपण बघूयात. मला मुलींचे हे जे तर आलं तर समजा इकडे त्याच्याबद्दल विशेष माहिती दिली असेल की मुलींचं आहे की मुलांचं आहे. ठीक आहे. कारण या 1000 मुलांचे म्हणजे 4 वसतिगृह स्थापन झाले होते 250च्या कॅपॅसिटीमध्ये, म्हणून तसं नाव आहे. तर बघा चीजभवनला हे हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलला तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला ते वसतिगृहात फॉर्म एकच भरायचा आहे. आणि आपला फॉर्म आपण कुठे भरतो की आपला फॉर्म आपण भरतो
इथे दीक्षाभूमीच्या, आता ते मुलींचं हॉस्टेल आहे, अगोदर मुलांचं हॉस्टेल होतं वसंतनगरचं मुलींचं हॉस्टेल, तिथे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. एकच फॉर्म फिल करायचा आहे, वेगवेगळ्या वसतिगृहासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही. तिथून तुमचा फॉर्म तुमच्या कॉलेजनुसार सॉर्ट आउट होऊन तुम्हाला त्या वसतिगृहामध्ये नंबर लागत असतो. पुढे जाऊयात आपण. बघा आता, तर आपण दुसऱ्या हॉस्टेलचं नाव बघितलं, तिसरं वसतिगृह बघू आपण आता. 1000 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, विभागीय स्तर 250. ठीक आहे. मुलींचे युनिट क्रमांक चिंच भवन नागपूर. ठीक आहे. म्हणजे इथे 1 2 तुम्हाला नाव सेमच वाटत आहे, पण वेबसाईटवर अशाच पद्धतीनं दिलं होतं. तर एक वसतिगृह लक्षात ठेवा, नाव सेमच आहे. 2 काढायचे असतील कदाचित. आताही म्हणजे मुलांचं आहे चिंचभवनला, एवढं मात्र नक्की आहे. मुलींचं पण असेल एक, कारण हे हॉस्टेल असं थोडंफार बाहेर काढण्यामागचा सामाजिक न्याय विभागाचा हेतू आहे की कॉलेजनुसार वेगवेगळ्या कोपऱ्यावर जे अभियांत्रिकी कॉलेज आहे किंवा मॅनेजमेंटचे जे कॉलेज आहेत ते बाहेर आहेत नागपूरच्या जवळपास, म्हणून ते आउटडोअरच हॉस्टेल वसतिगृह दिल्या गेलेले आहेत किंवा जागेच्या अभावी सामाजिक न्याय विभागाच्या बहुतांश ज्या इमारती आहेत त्या रेंटवर आहेत, त्याच्यामुळं ते तुम्हाला दूर आहेत ते हॉस्टेल थोडे थोडे. बघूयात आपण चौथा, आता पुढच्या स्लाईडवर जाऊयात आपण हॉस्टेल. ठीक आहे. तर बघा आता चौथं वसतिगृह आहे 1000 मागासवर्गीय मुलींचे, म्हणजे विभागीय स्तर 250 मुलींचे, युनिट क्रमांक मनीषनगर. ठीक आहे. आता मनीषनगरला मुलांचं हॉस्टेल आहे. ठीक आहे. कोणाचं? मुलांचं. तर याच्यामध्ये काय आहे, हे असे दिले होते पण मग वेगवेगळ्या लोकेशन्स बदलल्या. आता मनीषनगरला चोखामेळा नाव आहे त्या वसतिगृहाचं. तर चोखामेळात आणि हे वसतिगृहसुद्धा, तर सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरून हा संपूर्ण डाटा घेतला आहे. तर 250 युनिट क्रमांक मनीषनगरला हे हॉस्टेल कार्यरत आहे. त्याच्यानंतर बघू आपण कुठे आहे, श्रीराम अपार्टमेंट, प्लॉट नंबर हा आहे श्रावस्ती गृहनिर्माण संस्था, वार्ड क्रमांक 14, बाबूरखेडा, नागपूर, असा त्याचा काय आहे पत्ता आहे. समोर जाऊ आपण 5वं वसतिगृह, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, दक्षिण पश्चिम नागपूर, दाबा. दाब्याला मुलींचंच आहे, हे 100% आहे की मुलींचं हॉस्टेल आहे दाब्याला. आणि पाण्याजवळ टाकी अथर्व रेसिडेन्शियल दाबा, दाब्याला लक्षात ठेवा हे हॉस्टेल आहे. तर हे 100% इथं मुलींचं हॉस्टेल आहे. 1-2 जे हॉस्टेल्स आहेत ते वारंवार कसं होते की रेंट जागा बदलल्यामुळं होत असते, पण वेबसाईटवर अशा पद्धतीची माहिती आहे. जर असं काही कन्फ्युजन तुम्हाला असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला संपर्क करू शकता, मी ते तुम्हाला करेक्ट करून सांगेल. पुढे जाऊयात आपण. 6वं संत चोखामेळा मुलांचे शासकीय वसतिगृह नागपूर, शताब्दी चौक, रमानगर. आता हे शताब्दी चौकमध्ये आहे, हे 100% मुलांचं वसतिगृह आहे. इथे मी स्पीच द्यायला गेलो होतो त्याच्यामुळं मला माहीत आहे की हे जे संत चोखामेळा, आता जसं प्रघाताना आम्ही म्हणतो वारंवार की संत चोखामेळा हा संपूर्ण कॅम्पस होता, त्याच्यात 4 हॉस्टेल्स होते दीक्षाभूमीच्या बाजूला. आता ते मुलांचं तिथून निघलं आणि ते संपूर्ण हॉस्टेल्स मुलींना दिले गेले, मुलींच्या सेफ्टीनुसार, मुलींना कुठलीही अडचण नाही व्हावी म्हणून ते आता संपूर्ण 5-6 मजली हॉस्टेल्स बनत आहे. आता काम चालू आहे. तरी मागची जी बिल्डिंग होती ज्याला आम्ही राजनगर आणि गड्डी गोदाम म्हणायचो, मुलींचे 2 हॉस्टेल त्या शाखा होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाच्या. तर आता ते संपूर्ण हॉस्टेल मुलींचं हॉस्टेल झालं आहे. आणि संत चोखामेळा हॉस्टेल कुठे रिप्लेस झालं आहे, ही शताब्दी चौकमध्ये. हे सुद्धा बिल्डिंग हे जे रमानगरचं आहे VT कॉन्व्हेंट, हे कॉन्व्हेंटच होतं इथं अगोदर, आणि आता ते हॉस्टेलसाठी सामाजिक न्याय विभागानं घेतलेलं आहे समाज कल्याण. पुढे जाऊ तर हे महत्त्वाचं हॉस्टेल आहे मुलांसाठी आणि हे मुलांचंच हॉस्टेल आहे. पुढे जाऊयात आपण. बघा 7वं हॉस्टेल बघूया. आपल्याला थोडंसं फास्ट जायचं आहे, हॉस्टेल बरेच आहेत, 25 हॉस्टेल बघायचे आपल्याला. त्याच्यानंतर बघू आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गड्डी गोदाम. हे गड्डी गोदामला हॉस्टेल आहे. ठीक आहे. गड्डी गोदाम जे आहे आपल्या नागपूरमध्ये त्या लोकेशनला हे काय आहे वसतिगृह आहे. त्याचं नाव काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह. पत्ता आपण बघू, बजाजनगर पोलीस स्टेशनच्या मागे, वसंतनगर. ठीक आहे. तर आता हे जे आहे हे जुनी माहिती आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे जे हॉस्टेल्स आहे हे कुठं, बजाजनगर पोलीस स्टेशनच्या मागे, वसंतनगर. आता इथे काय झालं आहे, मुलींचं हॉस्टेल झालेलं आहे. काय झालं आहे, मुलींचं हॉस्टेल. पण सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूरच्या वेबसाईटवर ही माहिती असल्यामुळे मी तुम्हाला ही माहिती देत आहे. पण आता हे सध्या इथे मुलींना प्रवेश दिला जात आहे. पुढे जाऊया. ठीक आहे. बघू आता नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजनगर, नागपूर. ठीक आहे. आता हे काय झालेलं आहे तर याच्यामध्ये पत्ता काय आहे, CRPF गेट
पोलीस नगर हिंगणा हे कन्फर्म आहे, कारण इथे हॉस्टेल आहे आता. म्हणजे हे हॉस्टेल तिकडे देण्यामागचा उद्देश काय होता, हे राजनगर आमच्या वर होतं. म्हणजे हे कुठं होते, अगोदर दीक्षाभूमी चौकमध्येच हे वसतिगृह वसंत नगरलाच होते अगोदर, याच्या आधी म्हणजे गड्डी गोदाम आणि राजनगर. परंतु आता राजनगरचं जे वसतिगृह आहे आता इथे दिल्याप्रमाणे हे पण गड्डी गोदामला तिकडे असेल, गड्डी गोदामला असेल आता हे वसतिगृह. परंतु गड्डी गोदाम त्याचं फक्त असं नाव होतं, ते गड्डी गोदामला नव्हतं. परंतु बजाजनगर पोलीस स्टेशनच्या मागे वसंतनगर नागपूर आता तिथे मुलींचं हॉस्टेल आहे. तिथं ते थोडं मी तुम्हाला पुढे कन्फर्म करून सांगणारच आहे. त्याच्यानंतर बघू आपण नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह राजनगर हे आहे कन्फर्म. कुठे आहे ही CRPF गेट पोलीस चौकी हिंगणा नागपूर. म्हणजे हिंगण्याकडे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायची आहे किंवा प्रवेश घ्यायची आहे तिकडे बरेच अभियांत्रिकी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग महाविद्यालय आहेत. म्हणजे तिकडे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की इथे हे हॉस्टेल आहे. त्याच्यानंतर पुढे बघूयात की 9 नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भगवान नगर नागपूर. म्हणजे आता हे जे आहे भगवान नगर, तर हे सुद्धा हॉस्टेल कुठे होतं, हे सुद्धा हॉस्टेल दीक्षाभूमीलाच होतं. मुलांचं म्हटलं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की गड्डी गोदाम, ठीक आहे, त्याच्यानंतर कोणतं राजनगर, ठीक आहे, त्याच्यानंतर कोणतं भगवान नगर, ठीक आहे. हे संपूर्ण जे हॉस्टेल एकत्र होते सुरुवातीला, आता ते वेगवेगळे करण्यात आले. त्याच्यामुळं थोडं त्याच्या लोकेशनबद्दल जर वेबसाईटवर प्रॉपर नाही तर मी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारलं तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती देईलच, ठीक आहे. पुढे जाऊयात. पत्ता कुठे आहे हा, आता बघा. मग हे भगवान नगरचं हे अगोदर कुठे होतं, इथे होतं, कुठे दीक्षाभूमीला. पण आता कुठे आहे हे हॉस्टेल, तर बघा हे कन्फर्म इथे अंबिका अपार्टमेंट काटोल नाक्याला आता हे गेलेलं आहे. म्हणजे हे भगवान नगरचं हॉस्टेल खूप फेमस होतं, चोखामेळा आणि भगवान नगर, त्याच्यानंतर गड्डी गोदाम राजनगर हे एकत्रच कॅम्पस होता. आता ते वेगवेगळे झाले कारण ती जागा संपूर्ण मुलींच्या हॉस्टेलसाठी आपण काय केली म्हणजे दिली आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूरच्या वतीने. तर म्हणून हे आता हॉस्टेल कुठे गेलं आहे, काटोल नाक्याला गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो परत 10वं हॉस्टेल बघूया, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गुणवंत. म्हणजे हा गुणवंतचा अर्थ काय आहे, 10वी नंतर जे 90% वर आहेत, 85% वर आहेत, जे गुणवंत विद्यार्थी आहेत 80% वर, जवळपास 90-85 वाल्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये नंबर लागतो. म्हणजे गुणवंत आशीर्वाद नगरला आहे हे हॉस्टेल आहे. हे माझ्या गावचा मुलगा सुद्धा याच्यामध्ये होता गुणवंत व या वसतिगृहामध्ये. प्लॉट क्रमांक हा जो आहे 1141 रौनक आशीर्वाद नगर रिंग रोड नागपूर. म्हणजे आशीर्वाद नगरला हे हॉस्टेल आहे. आणि 10वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी 10वीमध्ये चांगले पर्सेंटेज घेतात तर केवळ ते जास्त पर्सेंटेज घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच आहे. विशेष हॉस्टेल हे तयार करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं बघू आपण, संत मुक्ताबाई मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईनलाच आहे. हे खूप जुनं हॉस्टेल आहे, आजही तिथेच आहे स्थायिक. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर सिव्हिल लाईन नागपूर, आताही मुली तिथे राहतात. हे मुलींचं महत्त्वाचं आणि खूप हे जेव्हा आम्ही सुरुवातीला हॉस्टेलला होतो अनेक समस्या असायच्या त्यांच्यासाठी आम्ही भांडायचो. तर हे हॉस्टेल्स याच्यावर एक मागासवर्गीय मुलांचे, खालचं जे आहे संत मुक्ताबाई आणि त्यांच्या वरची म्हणजे वरच बनवलेलं आहे पहिल्या दुसऱ्या माळ्यावर, तर ते कोणतं आहे मागासवर्गीय मुलींचं आहे. ते येईलच आता सिव्हिल लाईनचं त्याच्या खालीच. तर बघू संत मुक्ताबाई मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन नागपूर, पोलीस आयुक्त कार्यालयासमोर सिव्हिल लाईन नागपूर आहे हे वसतिगृह, ठीक आहे. त्याच्यानंतर याच लोकेशनला आहे. त्याच्यानंतर बघू नागपूर म्हणजे काय आहे नाव, मागास, हे मागास आहे, ठीक आहे. मागास व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन नागपूर याच्यामध्ये हे वसतिगृह आहे. आता एकाच लोकेशनला 2 आहेत, एक खाली आहे आणि वर हे दुसरं हॉस्टेल बनवलेलं आहे. त्या एकाच कॅम्पसमध्ये हे हॉस्टेल आहे. सेम सिव्हिल लाईन नागपूरला आहे हे हॉस्टेल. त्याच्यानंतर नंतरचं हॉस्टेल बघू तर परत त्याचा पत्ता जो आहे 12व्या हॉस्टेलचा हे मागासवर्गीयासाठी तो कोणता आहे, पोलीस आयुक्त कार्यालयासमोर सिव्हिल लाईन नागपूरला आहे. त्याच्यानंतर 13वं वसतिगृह बघूयात आपण की नाव मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सहारे कॉलनी नागपूर. त्याचा पत्ता बघूयात आपण, देसाई मोटर स्कूल जवळ विग्स विडर गार्डन शाळेसमोर वर्धा रोड रहाटे कॉलनी नागपूर. हे सुद्धा रहाटे कॉलनीला वसतिगृह आहे. आता बघूयात आपण इथून जे मी संपूर्ण या
पेजवरचे जेवढेही मी तुम्हाला हॉस्टेल सांगितले किंवा संपूर्णच ऑलमोस्ट हॉस्टेल त्याच लोकेशनला आहेत. त्याच्यामुळे ही लोकेशन बघून घ्या, हा पत्ता व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला तुमच्या कॉलेजनुसार कोणतं हॉस्टेल किंवा वसतिगृह जवळ पडते ते तुम्ही बघा आणि त्यानुसार फॉर्ममध्ये तशी जर असेल म्हणजे प्रायोरिटी देता येत असेल तर त्यानुसारच तुम्ही ऑनलाईन, कारण यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन झालेले आहेत. त्याच्यामुळं तशी जर तुम्हाला प्रायोरिटी देता येत असेल वसतिगृहासाठी तर आपल्या पत्त्यानुसार तुम्ही प्रायोरिटी देत चला. हे संपूर्ण वसतिगृह याच पत्त्याला आहेत. पुढे जाऊयात आपण. आता 14व्या क्रमांकाचं वसतिगृह येईल विद्यार्थी मित्रांनो, एकूण 25 आपण बघणार आहोत. तर बघा नाव काय आहे या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सतरुणीपुरा, म्हणजे हे सतरंजीपुरा, ठीक आहे, याला म्हणतात. तर तिथे आहे. मग कुठे आहे हे पत्ता? तर या हॉस्टेलचं नाव काय? मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सतरंजीपुरा. सुभाष पुतळा चौक, हे चौक आहे. सोसायटी मस्जिद जगाड, पूर्ण नागपूर सतरंजीपुरा, म्हणजे पूर्व नागपूर आहे. हे काय आहे? पूर्व नागपूर. पूर्व नागपूरला हे वसतिगृह आपल्याला तुम्हाला दिसेल. हे काय दिसेल? पूर्व नागपूरला दिसेल. तर हे अशा पद्धतीने हे हॉस्टेल आहे. कुठे आहे? सतरंजीपुराला आहे. हे सतरुणी नाही आहे, सतरंजीपुरा त्याचा काय आहे? ॲड्रेस आहे. तर बघा नाव परत 15वं हॉस्टेल बघू आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरेड जिल्हा नागपूर. म्हणजे आता आपण गेलो हे संपूर्ण जे आतापर्यंतचे जेवढे आपण जे हॉस्टेलचे लोकेशन्स पाहिले ते संपूर्ण सिटीतले, म्हणजे या सिटीमधले हॉस्टेल होते. एक काटोल नाकाला पण ते जवळपास सिटीमध्येच आहे. म्हणजे हे संपूर्ण सिटीच्या परिसरामध्ये. आता जे हॉस्टेल्स येतील ते तालुक्या स्तरावरचे हॉस्टेल्स येतील. तर ज्या कोणाला नागपूरमध्ये विद्यालयीन शिक्षणासाठी किंवा महाविद्यालयीन किंवा उच्च महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे तर आतापर्यंत जे मी हॉस्टेल्स घेतले किंवा वसतिगृहाबद्दल माहिती सांगितली त्या वसतिगृहाचा तुम्ही स्वतःच्या कॉलेजनुसार त्याची निवड किंवा वॉर्डनला सांगून किंवा याच्या सांगून त्या हॉस्टेलची तुम्हाला जर फॉर्ममध्येच तशी निवड करता येत असेल लोकेशन्सनुसार तर तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला कोणतं हॉस्टेल जवळ पडेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण समजेल. ठीक आहे. आणि आज माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. तर तुम्हाला लोकेशन बघितल्यानंतर तुमच्या कॉलेजपासून तर तुमच्या वसतिगृहाची किती किलोमीटर अंतर आहे ते तुम्हाला बघता येईलच. तर पुढे जाऊयात आपण. याचा पत्ता कुठे आहे? मग रहाटे म्हणजे उमरेड रोडचा तर बघू आपण. ते तर अगोदर बघलं उमरेडला. आता उमरेड तालुक्यात हे आहे. नागपूरवरून उमरेड तालुका 40 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे हे, कारण माझा म्हणजे भाचाच या हॉस्टेलला होता. त्याच्यामुळे हिरवा तलाव, मंगळवारी पेठ, उमरेड जिल्हा नागपूर इथे हे वसतिगृह आहे. आणि हे वसतिगृह ज्याला जे विद्यार्थी जसे माझ्या गावाकडले विद्यार्थी आहेत, माझ्या BC म्हणजे जेवढे जेवढे तिकडे गावं आहेत चिमूरकडले विद्यार्थी ते उमरेडला जर प्रवेश घेत असतील तर या वसतिगृहामध्ये तुम्ही उमरेडच्या एखाद्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल. त्याच्यानंतर बघूया की मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे कुही. कुहीला सुद्धा आहे. कुहीला हॉस्टेल आहे. कुही हे म्हणजे नागपूरमधलं जे गाव आहे किंवा तालुका आहे त्याच्यामध्ये हे वसतिगृह आहे. आणि कुहीमध्ये सुद्धा तुम्हाला जर अवतीभवती तुमचं कॉलेज असेल तर तुम्ही कुहीच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकता. पुढे जाऊ त्याचा पत्ता काय आहे? आर्थरा रोड, कुही नागपूर असा त्याचा पत्ता आहे. त्याच्यानंतर आपण जाऊ 17 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कुट्टी नागपूर, सिल्ली रोड गृही जिल्हा नागपूर. तर हे कुट्टी नाही कुही असावं. सिल्ली रोड म्हणजे हे मुलांचे हे दोन असतील असं याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक आहे. हे थोडं मी बघून तुम्हाला याच्यामध्ये जर कन्फ्युजन येईल तर साईडवरून हे याच्यामध्ये काय झालं आहे की प्रिंट मिस्टेक झाली आहे तर त्याच्यामध्ये हे कुहीच असेल. तर हे सुद्धा हॉस्टेल तुम्हाला नागपूरच्या सहाय्यक आयुक्तांच्या वेबसाईटवर तुम्हाला दिसेल. हे मी तुम्हाला करेक्ट करून सांगेल कमेंटमध्ये. ठीक आहे. तुम्हाला जर या वसतिगृहात घ्यायचं असेल तर तसं मला तुम्ही मेसेज करा, कमेंटमध्ये मेसेज करू शकता. त्याच्यानंतर 18वं हॉस्टेल आपण बघूयात. बघा आता मागासवर्गीय मुलांचे आहे ते. ठीक आहे. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे ते. ठीक आहे. काय आहे? वसतिगृह आपण बघतो. मी करेक्ट करतो त्याला, थांबून जा. ठीक आहे. तर हे काय आहे?
वसतिगृह आहे ते, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघूयात आपण, प्रिंट मिस्टेक झालेली आहे ते. वसतिगृह वानाडोंगरी, हे वानाडोंगरीला हॉस्टेल आहे, ठीक आहे. वानाडोंगरीला मुलांचे वसतिगृह आहे, प्रशस्त हॉस्टेल आहे, त्याची बिल्डिंग मी पुढे दाखवीलच. सामाजिक न्याय विभागाचं एक स्ट्रक्चर आहे आणि अत्यंत चांगली सुविधा. एखादी वंचित आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थी असेल, आपलं व्यवस्थित घर नसतं पण वसतिगृह एकदम म्हणजे शासनाचे वसतिगृह एकदम नीट अँड क्लीन आहेत, स्वच्छ आहेत. तर पुढे बघू की वानाडोंगरीला सुद्धा, म्हणजे वानाडोंगरी हिंगण्याला सुद्धा विद्यार्थ्यांचं काय आहे, वसतिगृह आहे. पत्ता सांगून देतो मी तुम्हाला, ठीक आहे. प्रभाग क्रमांक 8, बाबर्ट सभागृहाच्या मागे, शासकीय ITI जवळ. काय आहे, जवळ आहे, जवळ वानाडोंगरी, नागपूर. वानाडोंगरीला सुद्धा विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे. म्हणजे वानाडोंगरीकडे एखाद्याचं अभियांत्रिकी कॉलेज आहे किंवा महाविद्यालय तिकडे आहे, तुम्ही शिकत आहात, तर तुम्ही या हॉस्टेलला प्रेफरन्स देऊ शकता, ठीक आहे. पुढे जाऊ आपण 19 वर. मागासवर्गीय मुलींची शासकीय वसतिगृह, मुलींचे शासकीय वसतिगृह सीतानगर, हिंगणा. आता आपण जाऊ की सीतानगरला जे वसतिगृह आहे ते कुठे, हिंगण्याला सुद्धा. हिंगण्याला सुद्धा मुलींचं सुद्धा काय आहे, वसतिगृह आहे. हे दोनही वसतिगृह तिकडे जे विद्यार्थी वानाडोंगरी किंवा हिंगणा या परिसरात ज्यांचं कॉलेज आहे ते या वसतिगृहासाठी काय करू शकतात, प्रवेश घेऊ शकतात, ठीक आहे. पुढे त्याचा पत्ता हे आहे, पत्ता आपण पाहून टाकू. प्रभाग क्रमांक 8, बाबा सभागृहाच्या मागे, शासकीय IIT जवळ हे वसतिगृह, वानाडोंगरी, नागपूर इथे हे काय आहे, वसतिगृह आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आतापर्यंत आपण 19 वसतिगृह पाहिले. आता आपले काही वसतिगृह परत आहेत, 6 वसतिगृह, ते बघून घेऊ आपण. आता बघा 20व्या क्रमांकाचं वसतिगृह आहे, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, नांदा, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. सावनेर रोड, नांदा फाटा, कामठी. म्हणजे तिकडे कामठीकडे ज्याचे कॉलेजेस आहेत किंवा महाविद्यालय आहेत ते सुद्धा या वसतिगृहाला काय करू शकतात, प्रवेश घेऊ शकतात. पुढे जाऊया. नाव काय आहे, मागासवर्गीय मुलांचे, मागासवर्गीय मुलांचे, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह पारशिवनी. खूप सुंदर हॉस्टेल आहे, मी गेलो होतो, म्हणजे आम्ही इकडे फिरायला गेलो होतो. एक स्थळ आहे घोगरा महादेव म्हणून, तर तिथे गेलो होतो, त्यावेळेस मी या हॉस्टेलला व्हिजिट दिली होती. एक चांगलं हॉस्टेल तालुका स्तरावर, जे नवीन हॉस्टेल तिकडे सामाजिक न्याय विभागाला जिथे जिथे जागा मिळाल्या त्याच्या ठिकाणी प्रशस्त वसतिगृह बांधलेले आहेत. तर पारशिवनीला सुद्धा मुलांचं वसतिगृह आहे, सिदब टेकडी, पारशिवनी, जिल्हा नागपूर. तर या वसतिगृहात तिकडे जे पारशिवनीकडे तालुक्याच्या ठिकाणी जे शिकत आहेत किंवा कामठी या तालुक्याच्या ठिकाणी जे शिकत आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, प्रवेश घेऊ शकता या वसतिगृहासाठी. अशा पद्धतीनं आपण नंतरचं हॉस्टेल बघू. मागासवर्गीय मुलांचं जे हॉस्टेल आहे ते कोणतं, आता शासकीय वसतिगृह, सावनेर, जिल्हा नागपूर, शासकीय ITI. इथे थोडं प्रिंट मिस्टेक आहे, आपण पुढे पाहू. शासकीय ITI सावनेर, जिल्हा नागपूर, त्या ठिकाणी हे वसतिगृह आहे. परत सावनेरला एक वसतिगृह आहे, ठीक आहे. म्हणजे आता कुठे पाहिलं आपण, अगोदर पाहिलं कामठीचं, त्याच्यानंतर कुठलं पाहिलं, पारशिवनीचं, आणि त्याच्यानंतर पाहिलं सावनेर. सावनेर हा तालुका आहे नागपूरमधला, त्याच्यामध्ये हे हॉस्टेल दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय वसतिगृह रामटेक. रामटेकले सुद्धा आपलं सामाजिक न्याय विभागाचं वसतिगृह आहे. रामटेकचे मुलं जे छोट्या छोट्या गावातील आहे ते जर रामटेकमध्ये शिकत असतील, जे छोट्या छोट्या गावातील गाव आहे, खेडा आहे, आदिवासी पांडा आहे, तेथील मुलं जे मग कामठीचे असतील, काटोलचे असतील, रामटेकचे असतील, पारशिवनीचे असतील, ते या वसतिगृहात तुम्ही त्या तालुक्याच्या ठिकाणी जर शिकत असाल तर या वसतिगृहाला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर बघा रामटेकचा जे वसतिगृह आहे त्याचा जो ॲड्रेस आहे, सिबलवाडी पेट्रोल पंपच्या बाजूला, रामटेक, जिल्हा नागपूर इथे हे वसतिगृह आहे. तर अशा पद्धतीनं हे वसतिगृह आता जे आपण बघितले, सुरुवातीला आपण बघितले संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे सिटीमध्येच प्रॉपर असणार आहे. आता नागपूर जिल्ह्यामध्ये जे तालुके येतात त्या ठिकाणचे आपण हॉस्टेल अशा पद्धतीनं बघितले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 2 वसतिगृह, याच्या अगोदर आपण कोणते वसतिगृह पाहिले, 23 क्रमांकाचं, म्हणजे आता
24 क्रमांकाचं आणि 25 क्रमांकाचं मी सुरुवातीलाच बोललो होतो. नागपूर जिल्ह्यातील आणि तालुक्यातील आपण वसतिगृह बघणार होतो. तर त्याच्यामध्ये आता शेवटचे 2 वसतिगृह राहिलेले आहेत. तर बघा मी विद्यार्थी मित्रांनो, 24वे जे वसतिगृह आहे ते मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. ते कुठे आहे? काटोलला आहे. ते कुठे आहे? काटोलला आहे. मुलींचे वसतिगृह काटोलला, म्हणजे काटोलकडे जर कोणी शिकत असेल किंवा नागपूरमध्ये पण शिकत असाल तरी काटोलच्या वसतिगृहावरून येणं जाणं करतात. जर नागपूर सिटीतले वसतिगृह नाही मिळाले तर काटोलवरून सुद्धा नागपूरमध्ये ये जा विद्यार्थी करत असतात प्रवेशासाठी. कारण संपूर्ण मी अगोदरच सांगितलं तुम्हाला ते सर्व फॅसिलिटीज वसतिगृहामध्ये प्रोव्हाइड होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा पत्ता बघू. अजात युजू नगर परिषद शाळा जवळ शारदा चौक, काटोल, नागपूर. तर शारदा चौक जवळ, बरोबर आहे, शारदा चौक जवळ आहे हे हॉस्टेल. कोणतं? मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. आणि हे कुठे आहे? काटोलला. तर काटोलला सुद्धा वसतिगृह आहे. तर हे लक्षात ठेवा. आपण पाहिलं पारशिवनी, सावनेर, रामटेक, काटोल, कुही, उमरेड अशा जिल्हा म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा काय आहेत? वसतिगृह आहेत. आता कळमेश्वरच्या वसतिगृहात गेलो मी. विद्यार्थ्यांच्या काउन्सिलिंगसाठी गेलो होतो मी. आणि विद्यार्थिनी म्हणजे मुलींचं वसतिगृह आहे. एकदम सुंदर, सेम अशीच बिल्डिंग आहे. कदाचित हेच असावी. हे आपल्या वसतिगृहाचं चित्र आहे जे सामाजिक न्याय विभागानं घेतलं आहे. तर अगोदर हे हॉस्टेल बघून घेऊ. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कळमेश्वर, नागपूर, आदर्श नगर, ब्राह्मणी, कळमेश्वर, जिल्हा नागपूर. जेवढे हे मी वसतिगृह सांगितले, एखाद वसतिगृह सोडलं तर त्यांची लोकेशन संपूर्ण सेम आहे. सगळे आपण संपूर्ण नागपूर सिटीमध्ये, एकदम सिटीमध्ये असलेले वसतिगृह आणि संपूर्ण तालुक्यावर असणारे वसतिगृह. तर हे जे कळमेश्वरचं वसतिगृह आहे एकदम सुंदर वसतिगृह आहे. आपण काटोलचं पण संपूर्ण हे असं स्ट्रक्चर तुम्हाला आपल्या वसतिगृहाचं दिसतं. नागपूरमध्ये असलेल्या वसतिगृहाचं असं स्ट्रक्चर नसेल, परंतु जे तालुका स्तरीयवर जेवढेही वसतिगृह आता बनलेले आहेत नव्यानं, त्याचं हे असं स्ट्रक्चर आहे, असे वसतिगृह आहे. आणि प्रशस्त रूम, तुम्हाला सामान ठेवण्यासाठी प्रशस्त हे काय म्हणतात त्याला, कपाट असतं. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट हे सगळं, पेटी, कपाट आणि संपूर्ण बेड, हे संपूर्ण खर्च त्याच्यावर मी विशेष व्हिडिओ पुढे बनवेलच सोयी सुविधांवर. पण अशा पद्धतीने आपण संपूर्ण हॉस्टेलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. अनेक विद्यार्थ्यांचे यापूर्वी मला फोन येत असत की सर तुम्ही वसतिगृह कुठे कुठे आहेत किंवा कोणतं वसतिगृह कुठे आहे याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्या. तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर म्हणूनच घेऊन आलेलो आहे. याच्यातून तुम्हाला नक्कीच हेल्प होईल या व्हिडिओच्या माध्यमातून असा आशावाद व्यक्त करतो. आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला संपर्क करू शकता. तर बघा, अधिक माहितीसाठी मला तुम्ही संपर्क करा. मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र आणि समन्वयक, मातोश्री रमाई अभ्यासिका. म्हणजे जे गरीब, होतकरू, वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी किंवा कुठलाही विद्यार्थी तो जर नागपूरमध्ये येऊन शिकत असेल आणि त्याला अभ्यास करायसाठी अभ्यासिका पाहिजे असेल तर हे निशुल्क अभ्यासिका आम्ही चालवतो. त्याचा पत्ता मी तुम्हाला सांगतो. हे म्हणजे मेडिकल जे चौक आहे त्याच्या अवतीभोवती 500 मीटरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पोलीस चौकीच्या मागे, जातत रोडी, मेडिकल रोड, नागपूर, ही आमची अभ्यासिका आहे. जे मी तुम्हाला याच्यावर दिसत आहे, मातोश्री रमाई अभ्यासिका. आणि त्याचा समन्वयक मी आहे आणि काही माझे मित्रमंडळी, जो आमचा ग्रुप आहे त्याच्या थ्रू आम्ही हे अभ्यासिका चालवतो. तर याच्यामध्ये तुम्हाला मग कुठल्याही जाती, धर्माचा, पंथाचा किंवा कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तो याच्यामध्ये अभ्यासिकेसाठी अभ्यास करायला येऊ शकतो. त्याला तो संपूर्ण निशुल्क अभ्यासासाठी आपण सोय केलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, संपूर्ण तुम्हाला मी वसतिगृहाची माहिती दिलीच आहे. शक्यतो तुम्हाला जो मी नंबर दिला आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. हा माझा नंबर आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. पण कमेंटमध्ये मेसेज करा, त्याच्यात मी लवकर रिप्लाय देतो. आणि तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला सुद्धा मला मेसेज करू शकता. आणि मेसेजच करा, कारण मेसेजचा मी रिप्लाय देतो, कारण मी लायब्ररीमध्ये असलो किंवा मग फावल्या वेळात मी जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला रिटर्न कॉल करून काय करेल, मी तुम्हाला प्रतिसाद देईलच. तर तुम्ही काही विद्यार्थी असतील तर या अभ्यासिकेच्या माध्यमातून तुम्ही या अभ्यासिकेचा फायदा करून घेऊ शकता स्वतःच्या अभ्यासिकेसाठी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे अभ्यासिका उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वसतिगृहाबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.
हे जे वसतिगृह आहेत हे सामाजिक न्याय विभागाचे आहे, म्हणजे इथे अनुसूचित जातीसाठी सुद्धा प्रवेश मिळतो, अनुसूचित जमातीसाठी सुद्धा प्रवेश मिळतो, VJNT OBC साठी सुद्धा प्रवेश मिळतो. परंतु आरक्षणानुसार 80% जागा ज्या राखीव आहेत त्या विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी आहेत, कारण अनुसूचित जमातीसाठी वेगळे वसतिगृह आहेत, ते आदिवासी विकास विभागाअंतर्गत येतात आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत आता ओबीसीचे महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह सुरू झाले, काही नागपूरमध्ये पण आता सुरू होतील काही दिवसात. बिल्डिंग ते तयार आहे पण वसतिगृह अद्याप सुरू झालेले नाही, त्याच्यासाठी विद्यार्थी मोर्चे आंदोलन करत आहेत, त्याच्यासाठी पण तुम्ही त्यांच्या पण हक्कासाठी आपण लढायला पाहिजे. तर असे काही अडचण आली तुम्हाला पुढे सुद्धा तर तुम्ही मला संपर्क करा, कमेंटमध्ये तुमची समस्या लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला, महत्त्वाची माहिती वाटली तर सबस्क्राईब करा. पुढे असेच तुम्हाला महत्त्वाचेच आणि विद्यार्थी हिताच्याच दृष्टीनं व्हिडिओ येतील. धन्यवाद.